गुड मॉर्निंग टू ऑल. असं या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी आपलं स्वागत करतो. मागील तासिकेला आपण हडप्पा संस्कृतीचे जे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहेत, त्याच्याविषयी काही स्लाइड्स बघितल्या, काही पिक्चर्स बघितले आणि त्यातून एक या संस्कृतीचे काही गाभ्यात असणारे महत्त्वाचे वैशिष्ट्ये जे आहेत, ते आपण बघितली आणि त्यातून तुम्हाला हे लक्षात येईल, की या संस्कृतीने किती विविधांगी सांस्कृतिक घटकांना तिथे जन्म दिला. मात्र ते आपल्याला अजूनही वाचता न आल्या कारणाने, लिपी वाचता न आल्या कारणाने खऱ्या अर्थाने अ, आणखी अंदर जो गाभा आपल्याला गाठायचा आहे, तो त्या संस्कृतीचा माहीत असायला हवा, तो काही मिळाला नाही. पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टीवरून, त्या ॲस्पेक्ट्सवरून तुम्हाला हे लक्षात येईल, की किती चांगल्या पद्धतीने 3,000-4,000 वर्षापूर्वीची ही संस्कृती विकसित संस्कृती होती, शहरी संस्कृती होती आणि तिने एक चांगला इतिहास जो आहे तो घडवला. तर याच संपूर्ण घटकांवर आपल्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विविधांगी प्रश्न विचारले जातात. जे 16 मार्काला येतात, तर मोस्टली 4 मार्काला सुद्धा ते विचारले जातात. तर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपलं लेक्चर जे आहे ते आपण थोडक्यात घेऊया आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, त्याची मुद्देसूद मांडणी आपण कशी करावी, हे सुद्धा आजच्या लेक्चरमधून तुम्हाला समजेल. इन द सेन्स आजचं लेक्चर जरा महत्त्वाचं आहे. तर आपण बघूया आता नेमकं तुम्हाला पेपरमध्ये काय-काय, कसं-कसं लिहायचं आहे. किमान अर्थाने पी-पी-टीवर आपण काही ठळक मुद्दे घेतलेले आहेत. ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्हाला विश्लेषण करावं लागत असतं पेपरमध्ये. तर मी तुम्हाला स्लाईड जी आहे ती शेअर करतोय. तुम्ही वाटल्यास तर हे लिहू शकता किंवा मी याचे रेकॉर्डिंग टाकून तेव्हा तुम्ही ते नोट डाउन करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला स्लाईड मी शेअर करतोय. तर हडप्पा संस्कृती याचे विविध घटक व ठळक मुद्दे या स्लाइडमध्ये तुम्ही बघणार आहात. तर सगळ्यात पहिला मुद्दा आपण जो बघतोय आणि पेपरमध्ये जो सातत्याने विचारला जातो, मोस्ट आय-एम-पी क्वेशन म्हणू आपण त्याला. तर हडप्पा संस्कृतीतील शहर व नगर नियोजनातील ठळक मुद्दे. इथे प्रश्न जो आहे तो असा विचारला जात असतो, की हडप्पा संस्कृतीमध्ये कशा पद्धतीने आपण बघायला जाऊया, तर काही ठळक मुद्दे असतात. शहराचे किंवा शहर कशा पद्धतीने तिथे होते, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे विचारलं जात असतं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात घ्या, की कशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. तर प्रश्न लक्षात घेतला असता तुम्हाला त्याचे हे जे संपूर्ण स्लाइडवर दिसणारे मुद्दे जे आहेत ते सुद्धा लिहिता येईल. तर इथे शहरी संस्कृती आपण हडप्पा संस्कृतीला का बरं म्हणतो? कारण की आजच्या शहराप्रमाणेच त्या कालखंडामध्ये सुद्धा एक व्यवस्थित आणि नियोजित पद्धतीने जे आहे, ते या शहरांची मांडणी करण्यात आलेली होती. आणि म्हणूनच हे शहर जे आहे, ते तुम्हाला दिसून येईल, की चांगल्या पद्धतीने तिथे ठराविक आहे. ठीक आहे. 1 मिनिट. हं. तर शहर आणि नगर नियोजनातील ठळक मुद्दे आपण बघूया. प्रथम व द्वितीय शहरात विभागणी. बघा हडप्पा संस्कृतीची जी शहरं सापडलेली आहेत, त्या संस्कृतीच्या शहरांमध्ये एक असं लक्षात आलं, की तिथे 2 शहरं एका शहरामध्ये विभागले गेलेले आहेत. म्हणजे शहरामध्ये असा एक भाग असतो जो अ, प्रशासकीयदृष्ट्या किंवा तिथले जे लोकं असतात ते इलाइट क्लासचे असतात किंवा श्रीमंत असतात किंवा त्यांचा आर्थिक दर्जा जो असतो तो सुपेरियर असतो. यामध्येच मग काही महत्त्वाचे अधिकारी वर्ग जे आहेत त्यांचे घरं असतात किंवा कर्मचारी वर्ग हे सगळे असतात आणि दुसरं एक शहर असं राहतं, की जे सामान्य नागरिक जे आहे, मध्यमवर्गीय म्हणा किंवा चतुर्थ श्रेणीचे एकूण वर्ग म्हणा, त्यांनी तो व्यापलेला असतो. तर हे जे एक शहरातलं विभाजन जे आहे, ते आर्थिक विभाजनाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा कामाच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून म्हणा, हे विभागलं गेलेलं असतं. त्याच पद्धतीने हडप्पा संस्कृतीमधले शहर सुद्धा हे 2-2 शहरामध्ये विभाजित झालेले दिसतात. म्हणजे हडप्पामध्ये किंवा मोहनजोदडोमध्ये किंवा लोथल किंवा कालिबंगन या शहरांमध्ये तुम्हाला एकाच एरियामध्ये 2 शहरं दिसून येतात. तर हे जे शहरं जे आहेत, हे शहरं पहिलं शहर जे आहे ते सगळ्यात
उंच टेकड्यावर असं वसलेलं होतं आणि दुसरं शहर जे आहे ते त्याच्यापेक्षा खाली अंतरावर वसलेलं होतं. तर याच्यावरून एक इतिहासकारांनी असा कयास लावला, की कदाचित तिथे वर्ग जे आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने राहत असावे. ज्यामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव तिथे तुम्हाला दिसून येईल. तर हे कदाचित असूही शकतं आणि नसूही शकतं. पण मोस्टली शहरांचं एक प्रारूप जर आपण म्हणायला जाऊया, तर बरेचदा असं विभाजन होत राहतं. म्हणून बऱ्याच जणांनी या निष्कर्षावर एकमत व्यक्त केलेले आहे, की प्रथम आणि द्वितीय शहरात विभागणी या कालखंडातल्या शहराची झालेली होती. त्यानंतर दुसरं एक शहराचं वैशिष्ट्य म्हणजे महामार्ग जो आहे, हा काटकोनात छेदणारा होता. म्हणजे आपण ज्या पद्धतीने एक जाळी बघतो आणि जाळी जशी असते, की तिथे सरळ रेषा असतात, मग काही आडव्या रेषा असतात. त्या बरोबर एकमेकांना 90 डिग्रीच्या अँगलमध्ये छेद घेत असतात. तर सिंधू शहराच्या संपूर्ण किंवा हडप्पा संस्कृतीच्या शहरामधली जी मार्ग आहेत, जी राजमार्ग आहेत, ती संपूर्ण शहरभर एक उभ्या आणि आडव्या रेषांनी एकसमान आणि सरळ पद्धतीने विभाजित झालेली होती. म्हणजे हे केव्हा होतं, हे नियोजनाअंती होत असतं. म्हणजे नियोजन केल्यानंतरच तुम्हाला अशा पद्धतीने एका लाईनमध्ये शहरं किंवा घरं जी आहेत ते दिसून येतात. तर शहरामध्ये या महामार्ग जे होते त्यांच्या बाजूला जे घरं होते ते एकदम मोजून करण्यात आलेली होती, तयार करण्यात आली होती, की जेणेकरून हे जाळीसारखं वरून जर बघता जाळीसारखं दिसेल. तर हे सगळं नियोजनाने होतं. काटेकोर नियोजन केल्यामुळेच तुम्हाला ते सगळं होतं. तर एक वेल प्लॅन्ड सिटी जी आहेत, ते या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केलेल्या होत्या. ज्याचा खूप बारकाईने अभ्यास जो आहे तत्कालीन कालखंडातल्या लोकांनी केला असेल आणि म्हणूनच हे शहरी मार्ग बांधत असताना त्यांनी घराचं कोणतंही अतिक्रमण या शहरांच्या मार्गावर होणार नाही हे सुद्धा बघितले. तर त्यामुळे हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे तत्कालीन कालखंडातल्या शहराचं, की ते एकमेकांना काटकोनात छेदणाऱ्या रस्त्याने होत होते. तर हे खूप मोठं वैशिष्ट्य मानलं गेलं. त्यानंतर नियोजित घरं व इमारती. जसं मी आता म्हटलं, की जर रस्ते जर नियोजनामध्ये आले असतील, तर या नियोजित मार्गाच्या शेजारी अतिक्रमण न करता घरांची बांधणी करण्यात आली. आणि ही घरांची बांधणी जी आहे, ही तुम्हाला मी एका पिक्चरमध्ये दाखवलेली होती. जे वरून आपण तो व्ह्यू बघितलेला होता. तर ही जी घरं आहेत, ती नियोजनाने बांधण्यात आली होती. म्हणजे काय, तर या संपूर्ण शहरातला जे मार्ग आहेत, त्याच्या बाजूला जेव्हा घरांची स्थापना करण्यात आली, तर याचा काटेकोर एक पालन करण्यात आलं, की जे गल्लीमधले रस्ते असतात, ते खऱ्या अर्थाने एका चांगल्या पद्धतीने जेव्हा आखले गेले, तेव्हा त्या घराच्या कोणत्याही खिडक्या किंवा दरवाजा त्या गल्लीच्या रस्त्याने उघडला जात नसे. त्याचबरोबर जो मुख्य मार्ग आहे, त्या मुख्य मार्गाच्या अंतरावर राखून सुद्धा या घरांचे दरवाजे किंवा खिडक्या नसत. म्हणजे अंदरची धूळ वगैरे जी आहे रस्त्यावरची ती आतमध्ये यायला नको. तर मग या घराचे दरवाजे किंवा खिडक्या कुठे असत किंवा प्रवेशद्वार कुठे असत, तर ते मध्ये असत. म्हणजेच काय, तर महामार्ग ज्या रोडनी जातोय, त्या मार्गाच्या मुखातून एक अशी छोटीशी अ, एक बोळ असायची आणि त्या ओळीतून मग मध्ये ते दरवाजा असायचा आणि मधून ते एंट्रन्स जे आहे त्या घरातलं असायचं. म्हणजे किती चांगल्या पद्धतीने त्यांनी आपले घरं जे आहेत, ते विना अडथळा म्हणजे महामार्गावर जी एकूण प्रवासी जात असतील किंवा दळणवळण होत असेल, त्यामध्ये कोणताही अडथळा या घरांच्या इमारतीच्या थ्रू होत नसावा, हे त्यातून लक्षात येतं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी किती बारकाईने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला होता. म्हणजे रस्त्यावरची कोणतीही रहदारीला इथे अडथळा होणार नाही आणि घरात सुद्धा या रहदारीच्या दृष्टिकोनातून कोणताही तिथे प्रश्न निर्माण होणार नाही. धुळीचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणी एकदम अंदर रस्त्यावरून घरात येईल असं सुद्धा होणार नाही. तर इतक्या काटेकोर पद्धतीने हे घरं बांधण्यात आले. त्याचबरोबर या इमारतीमध्ये तुम्ही लक्षात घेऊ शकता जशी सामान्य पद्धतीची घरं होती, त्याचबरोबर काही दुमजली घरे सुद्धा त्यांनी बांधलेली होती. त्यानंतर काही मोठमोठ्या बिल्डिंग्ज जे आहेत म्हणजे धान्याचे कोठार म्हणा, ते त्यांनी बांधलेले होते. त्यानंतर महास्नानगृहासारखी एक मोठी इमारत सुद्धा त्यांनी बांधलेली होती. एक मोठा महला टाइप सुद्धा तिथे घर मिळालेलं आहे, जे कदाचित तिथल्या सरदार किंवा नेतृत्वशाली अशा व्यक्तीचं असावं. तर ही जी घरं होती, ही सगळी नियोजनाने बांधण्यात आली होती. कोणतंही अतिक्रमण तुम्हाला या घरांमध्ये दिसणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने ते होतं. नाहीतर आजकाल आपण बघितलं की गल्लीतली घरं चे दरवाजे किंवा खिडक्या ह्या सताळ त्या रस्त्याच्या मध्ये उभवलेली असतात. तर तिकडून त्या मार्गाने जर कोणी आलं,
तर कदाचित त्याला ते लागूही शकतं. पण तसं कोणत्याही प्रकारामध्ये या घरांमध्ये नव्हतं. तर या खिडक्या ज्या होत्या त्या लाकडी नसायच्या. त्या विटांनीच बांधलेल्या असायच्या आणि त्या पडद्यांनी झाकलेल्या होत्या असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारे लाकडाचं जे तावदान असतं, जे संरक्षणासाठी आपण घालतो ते नव्हतं. तर पडदे वगैरे एक सोडले जायचे जेणेकरून बाहेरचा इसम जो आहे, हा घरात डोकावू शकणार नाही किंवा त्याला अंदरचं दिसणार नाही, बाहेरची धूळ घरात येणार नाही. तर हे सगळं जे आहे ते हडप्पा संस्कृतीतल्या शहरातल्या लोकांनी केलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या शहरांचं म्हणजे महास्नानगृह. मोहनजोदडो इथे जे महास्नानगृह सापडलेलं आहे, ते 180 लांब आणि 108 रुंद असं होतं. हे मॅप जे आहे किंवा हे जे टोटली जी तुम्हाला मी दाखवली, ती तुम्ही नोट डाउन करू शकता. कारण की हे विचारली जाते. तर 180 लांब आणि 108 प्रक्रियेत रुंद अशा पद्धतीने इतकं मोठं ते महास्नानगृह होतं. म्हणजे ॲट अ टाईम तिथे 50 ते 100 लोकं मावेल या प्रक्रियेमध्ये ते महास्नानगृह त्यांनी बांधलेलं होतं. म्हणजे स्नानाला असणारं महत्त्व लक्षात घेता त्यांनी जी त्या महास्नानगृहाची रचना केली ती भव्यदिव्य होती. पण त्याचबरोबर तिथे स्वच्छ पाणी येण्याचं, त्यातलं सांडपाणी बाहेर निघण्याचं हे अखंड 24 तास तिथे चालू राहील असं त्यांनी केलेलं होतं ते सिच्युएटेड. आणि त्याचा साफसफाई सुद्धा ते अतिशय जागरूक पद्धतीने करायचे. आता या महास्नानगृहाचा वापर जो आहे तो एकतर जो एक पवित्र भावनेची जी एक स्नानगृहाविषयी संकल्पना असेल त्याच्यासाठी असावा किंवा पूजा विधीसाठी असावा हे 2 कयास त्यामध्ये मांडले गेले. पण आपण बघूया की महास्नानगृह त्यांनी बांधलं याचा अर्थ ते खूप मोठ्या विचाराअंती बांधण्यात आलं होतं हे आपण लक्षात घेतो. त्यानंतर यांनी काही धान्याचे कोठार सुद्धा इथे मिळालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की धान्याचे कोठार होते आपण कसं लक्षात घेतलं? तर या संपूर्ण जेव्हा ते उत्खनन करण्यात आलं, तर हे जे मोठमोठे कोठारं म्हणजे मोठमोठे हे जे रूम सापडले आहेत, त्यामध्ये काही धान्याचे जे कणा आहेत, ते फसलेले होते त्या विटांच्या तिथे. तर ते बरंच मोठ्या प्रमाणात ते मिळाले. त्यावरून असा अभ्यासकांनी एक निष्कर्ष काढला, की कदाचित जे शेतीतलं धान्य जे आहे, ते धान्य इथे जमा होत असावं ते आणि हे त्याचं गोडाऊन असावं. म्हणून याला धान्याचे कोठार म्हटले गेले. तर हे भरमसाठ प्रमाणात सापडलेले आहेत. काही छोटे सापडले आहेत, काही मोठे सापडले आहेत. तर हे शहरांमध्ये व्यापारी दृष्टिकोनातून जी देवाण-घेवाण होत असते, त्या दृष्टिकोनातून हे धान्याचे कोठार त्यांनी सिच्युएटेड केलेले होते, असं एक कयास जो आहे तो अभ्यासकांनी मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घ्या, तो म्हणजे सामुद्रिक व्यापारासाठी जहाजाची गोदी. आता जसं मी तुम्हाला गुजरात येथे लोथल इथली जहाजाची गोदी जी दाखवलेली आहे, ती गोदी इथे अपेक्षित आहे, की यामध्ये जर आपण म्हणायला जाऊया, तर समुद्रिक व्यापार ते करत होते हे तर निश्चितच आहे. समुद्रिक व्यापार ते करत असल्या कारणाने या व्यापारातून जो एकूण फायदा होत असेल, तो खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचा होता आणि म्हणूनच ही संस्कृती जितकी शेती समुदाय असणारी संस्कृती होती, तेवढीच व्यापारी संस्कृती सुद्धा मांडली गेली. आणि मग हे जहाजांची निर्मिती जी आहे, ती त्या कालखंडामध्ये छोट्या प्रमाणात व्हायची. तर हे जहाज कुठे थांबणार? तर त्याच्यासाठी त्यांनी डॉकयार्ड निर्माण केलं, अर्थात गोदी निर्माण केली. जहाज थांबण्याचं स्थानक त्यांनी निर्माण केलं. यातून ते आपला व्यापार जो आहे, तो तिकडे अरबी समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या काही संस्कृतीशी केला जात असे. त्याला आपण मेसोपोटेमियन संस्कृती म्हणतो. म्हणजे मेसोपोटेमिया नदीच्या क्षेत्रामध्ये तत्कालीन कालखंडात जी संस्कृती होती, त्यांच्यासोबत हे खऱ्या अर्थाने आपला व्यापार करायचे. तर सामुद्रिक व्यापारासाठी जहाजाची गोदी जी आहे, ते प्रत्येक हडप्पा संस्कृतीच्या समुद्रकाठी असणाऱ्या शहरामध्ये सापडलेली आहे. तर हे एक उदाहरण. त्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था. उत्तम अशी सांडपाण्याची व्यवस्था यांनी केलेली होती आणि त्याचे उदाहरण मी तुम्हाला बरेचसे दिलेले आहेत, की जे म्हणजे विश्वभरामध्ये हडप्पा संस्कृतीला ज्या गोष्टीसाठी ओळखले जाते, त्यामध्ये सांडपाण्याची ही चांगली व्यवस्था आहे. आता आपण सध्याच्या अवस्थेत बघतो, की ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात आपण आधुनिक काळात आहोत, तरी सांडपाण्याची चांगली व्यवस्था नसते. आणि इथे आपण 3,000-4,000 वर्षापूर्वीच्या या संस्कृतीमध्ये मात्र या लोकांनी अ, आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांडपाण्याची व्यवस्था केली होती, जी अतिशय स्वच्छ पद्धतीची होती असं दिसून येतं. म्हणजे घरातल्या बाथरूममधून निघणारं पाणी हे एका टबमध्ये जमा करून त्याच्यामधली स्वच्छता पाणी वेगळं करायचं म्हणजे जाळी बसवून तिथे जे कणं आहेत किंवा जे कचरा आहे तो वेगळा करायचा. त्यानंतर त्यातलं पाणी वेगळं करायचं आणि हे पाणी थेट घराच्या बाहेर जाणाऱ्या नालीतून तिथे मिळेल आणि ही नाली सुद्धा पुन्हा
एका मोठ्या टबमध्ये तिथे ते पाणी जमा व्हायचं, ज्याच्यात जाळी असायची आणि या जाळीतून पुन्हा कचरा जो आहे तो जमा व्हायचा आणि बाकीचे पाणी जे आहे ते शहराच्या अगदी फार बाहेर म्हणजे 1-2 किलोमीटर शहराच्या अगदी 1-2 किलोमीटर अंतरावरच्या एका पुन्हा टँकमध्ये जमा केलं जायचं आणि त्यानंतर तिथून ते नदीमध्ये समावित केलं जायचं. अशा पद्धतीने इतकी वेल लेव्हल्ड असणारी आणि इतकी चांगली सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. आणि या नाल्यांवर तुम्ही बघा, की पुन्हा रोगराईची भीती जी होणार होती, ती रस्त्याच्या बाजूने असल्या कारणाने, तर ते सुद्धा त्यांनी होऊ दिली नाही. कारण त्यांनी ते संपूर्ण सांडपाणी जे आहे, ते नाले जे आहेत, ते विटांनी झाकून टाकले. या सांडपाण्याचा निश्चितच वेळोवेळी स्वच्छता होत असावी. कारण की त्यामुळेच विटांचं आवरण जे आहे, त्यावर टाकण्यात आलं होतं. तर याचे फोटोज सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले होते. ते अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची एक सांडपाण्याची व्यवस्था निर्माण केली. त्यानंतर तुम्हाला तत्कालीन कालखंडात प्रत्येक घरात विहिरी दिसतील. काही सार्वजनिक विहिरी होती आणि काही स्वतःच्या घरात असणाऱ्या सुद्धा विहिरी होती पाण्याच्या सोयीसाठी. तर इथे प्रत्येक घरामध्ये एक विहीर किंवा 2 घरांची एक विहीर या प्रक्रियेमध्ये असे पुरावे सापडलेले आहेत. तर विहिरीचं एक दृश्य सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं. एक मोठी विहीर तुम्हाला मी दाखवलेली होती एका फोटोमध्ये, जी विटांनी निर्माण केलेली होती. तर पाण्याची उत्तम सोय जी आहे ती या लोकांनी सुद्धा केलेली होती स्वतःच्या घरामध्ये. तर खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांचं जलव्यवस्थापनाचं सुद्धा होतं. त्यानंतर आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट अशी, की जे रस्ते होते मोठमोठाले, त्याच्या आजूबाजूला काही खड्डे सापडलेले आहेत आणि त्यामध्ये एक लाकडासारखं आणि थोडंसं तेलकट असं एक सापडलेलं ते लाकूड होतं. तर त्यावरून अभ्यासकांनी हे लक्षात घेतलं, की महामार्गावर या जे आहेत, हे दिवाबत्ती अर्थात पोल जे आहेत, जसे आपण स्ट्रीट लाईट जे म्हणतो आपण, त्याची सुद्धा सोय यांनी केली असावी. आणि हे जे पोल्स आहेत, त्याच्यामध्ये जो दिवा ठेवला जायचा, तो तेलाचा असेल, कारण की कंदीलच आपण म्हणूया त्याला. तर त्याची सुद्धा यांनी सुविधा केली होती. म्हणजे रात्रीला जर तुम्ही या रस्त्यावरून जात असाल, कोणी तिथला नागरिक, तर त्याला हे प्रकाशामध्ये दिसावं, याची सुद्धा सोय त्यांनी त्या कालखंडामध्ये केली होती. त्यामुळे या संपूर्ण सुविधा सध्या आपण शहरामध्ये बघतो. आता तर म्हणजे जर बघायला गेलो तर बरेच ठिकाणी स्ट्रीट लाईट सुद्धा नसतात. शहरामध्येच तेच असतात. पण इथे मात्र 3000 वर्षापूर्वीच्या एका शहरामध्ये महामार्गावर जे मुख्य रस्ते आहे, राजमार्ग आहे, त्याच्यावर दिवाबत्तीची सोय यांनी केलेली होती. तर इतकं प्रचंड प्रमाणातलं नियोजन, इतका अभ्यास जो आहे त्या संस्कृतीतल्या लोकांनी काटेकोर पद्धतीने केला आणि त्यांनी हे शहर जे आहे ते वसवली. तर या शहरांच्या नियोजनाचा प्रश्न जेव्हा आला, तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आहेत त्यामध्ये मांडावे लागतील. अर्थात मी तुम्हाला मुद्दे आणि त्याचं विश्लेषण तोंडी दिलेलं आहे. तर असंच विश्लेषण तुम्ही लक्षात ठेवा आणि ते तशा पद्धतीने लिहा. तुम्हाला पुस्तकांमधून सुद्धा जर म्हणायला जाऊया तर हे वाचायला मिळेल. मी त्याची नोट्स वगैरे जी आहे ती टाकत राहील. तर इथे तुम्ही लक्षात काय घ्यायचं, की जेव्हा हा प्रश्न येतो, की हडप्पा संस्कृतीतील शहराविषयीची माहिती द्या असा प्रश्न आला किंवा नगर नियोजनाविषयीची माहिती द्या असा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि या मुद्द्यांचं 4-5 ओळीतलं प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. तर इतक्या पद्धतीने जर तुम्ही लिहिलं आणि सोपे-सोपे आहे गोष्टी, जे शहरामध्ये सध्या दिसतात त्या गोष्टी इथे आहेत. तर हे तुम्ही खूप म्हणजे फार याच्यासाठी तुम्हाला घोकंपट्टी करावी लागेल अशातला भाग नाही. जितकं तुम्ही माहिती समजून घ्याल, तितकं ते अधिक चांगलं. तर हा तुमचा प्रश्न जो आहे तो कंप्लीट होऊन जातो. 4 मार्क पैकी तुम्हाला 3 ते 3.5 मार्क यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. दुसरा मुद्दा आपण घेऊया. हां. तर आता हा दुसरा मुद्दा काय आहे, तर या नगरातील मुख्य स्थापत्याची वैशिष्ट्ये. स्थापत्य म्हणजे इमारती, म्हणजे आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणतो. तर नगरामध्ये आपण पहिले काय पाहिलं, तर नगर बघितलं, नगरातलं नियोजन बघितलं. आता आपल्याला या नगरातील जे इमारती आहेत, त्या इमारतीचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे. म्हणजे त्या इमारतीमध्ये नेमकं काय महत्त्व होतं, ते आपल्याला बघायचं आहे. तर हा प्रश्न तर सहसा सरसकट असा विचारला जात नाही. पण तरीसुद्धा आपण घराचं नियोजन जे आपण म्हणूया, त्यामध्ये इमारतीचं नियोजनामध्ये हे सगळे मुद्दे येतात. ते तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने हा प्रश्न लिहिता येईल. तर नगरातील मुख्य स्थापत्याची वैशिष्ट्ये काय होती? तर ह्या ज्या इमारती आहेत या शहरामधल्या, त्या कशाने बनलेल्या आहेत? तर मातीच्या विटांचा प्रयोग त्यामध्ये करण्यात आला आहे. तर मी मागल्या लेक्चरमध्ये तुम्हाला हडप्पा संस्कृतीमध्ये जी शहर आहेत, त्यामध्ये ज्या विटा वापरण्यात येतात, त्याचं चित्र दाखवलं आहे. ती खूप मोठी वीट असायची आणि या
विटीचा जे अनुपात आहे, प्रमाण जे आहे ते 1:2, 2:3 अशा प्रक्रियेमध्ये आहे. तर इथे जर म्हणायला जाऊया म्हणजे त्याची लांबी, रुंदी आणि एकूण त्याचं एक घनता जी आहे, ती या संपूर्ण मातीच्या विटांच्या मध्ये तुम्हाला मोठ्या आकाराची दिसून येते. तर जे चित्र मी तुम्हाला दाखवलं, त्या चित्रामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की सध्याच्या विटांपेक्षा तेव्हाच्या कालखंडातल्या विटा ज्या आहेत, त्या खूप भरीव आणि मोठमोठ्या असायच्या. आणि याच विटांचा सर्वोपरी वापर जो आहे, तो या शहरांनी केलेला आहे. आता बघा, एक मुख्य गोष्ट मी तुम्हाला इथे सांगतो, की या लोकांनी विटांचा वापर केलेला आहे. मातीचा किंवा काही जंगलातून मिळणाऱ्या लाकडाचा, किंवा म्हणजे सापडतेच माती, त्यातून आपण एक झोपडी जशी तयार करतो, तसं यांनी केलेलं नाही. तर त्यांनी चांगल्या भाजलेल्या विटा वापरलेल्या आहेत. भाजलेल्या विटा कोण वापरतो? ज्याला इमारती बांधण्याचं कौशल्य अवगत असतं किंवा चांगलं घर बांधण्याचं कला अवगत असते, ज्ञान असतं. तर हे सगळं तुम्हाला शहरामध्ये दिसून येईल. तर गावातली बरीचशी घरं तुम्हाला मातीची दिसून येतात. पण इथली हडप्पा संस्कृतीतली घरं जी आहेत, ती तुम्हाला मातीची नाही तर विटांनी बांधलेली दिसून येते. तर यावरून तुम्ही तुमचा अप्रोच फिक्स करा, की कशा पद्धतीने हे लोकं इतके बुद्धिमान होते, की त्यांनी आपली शहरं वसवली. आणि आपण केव्हाची गोष्ट करतोय? तर 3,000-4,000 वर्षापूर्वीची आपण गोष्ट करतोय. तर मातीच्या विटांचा प्रयोग मात्र यांनी केला आणि शहरं वसवली. त्यानंतर जी गार राहते म्हणजे मातीच्या विटांचा जेव्हा आपण प्रयोग करत असतो, तर त्याला चिपकवण्यासाठी त्यांनी कशाचा वापर केला? कोणत्या गाऱ्याचा वापर केला? मटेरियल कोणतं वापरलं? तर चुनखडीचा वापर त्यांनी केला. म्हणजे चुनखडी जी आहे, ती या मातीच्या विटांच्या मध्ये त्यांनी ती वापरलेली आहे, की जेणेकरून ते फिक्स राहतील, ते अटॅच होतील एकमेकांना. तर या चुनखडीच्या वापराद्वारे त्यांनी हे सगळी घरं जी आहेत, ती बांधलेली आहेत. सध्या आपण काय वापरतो? सिमेंट वापरतो. म्हणजे त्याला जो विटांना जो आपण गार देतो, एक फ्लरिशिंग आपण करतो, ते सिमेंटनी करत असतो. तर हे सिमेंटिंग जे आहे, तत्कालीन कालखंडात शोध लागलेला नसल्या कारणाने हे सगळं चुनखडीचा वापर त्यांनी केला. चुनखडीचा वापर आपण आताही सुद्धा करतो, बऱ्याच मोठ्या प्रमाणात करतो. ठीक आहे. तर प्लास्टर जे आहे ते आपण या प्रक्रियेमध्ये बघू शकतो, की सिमेंटचा वापर तेव्हा प्लास्टरसाठी केला जाऊ शकत नव्हता, कारण की त्याचा शोध लागलेला नव्हता. पण या विटांना जोडण्यासाठी मग थोडक्यात प्रमाणात तुम्ही चुनखडीचा वापर ते करत होते. त्यानंतर ह्या इमारती ओबड-धोबड नव्हत्या. त्या अतिशय रेखीव आणि प्रमाणबद्ध इमारतीची रचना ती होती. म्हणजे एखादी इमारत बांधायची, तर ती कशी बांधायची असं नव्हतं त्यांचं. तर आधी त्या घराचं किंवा त्या इमारतीचं प्लॅन काढला जायचा. जसा प्लॅन आपण आताचे इंजिनिअर काढतात कागदावर, तसा तो प्लॅन करून तो किती स्क्वेअर फूटचं घर असावं, किती त्याचे बांधकाम असावं, हे जसं आता आपण निश्चित करतो, तसं त्या पद्धतीने ते तत्कालीन कालखंडातले लोकं यांनी ते निश्चित केलं होतं. कारण की त्यांचं हे नियोजित शहर होती. नियोजित शहर असल्या कारणाने जसे रस्ते नियोजन होते किंवा 26 फुटाचा रस्ताच तिथे असावा. त्याच पद्धतीने घरांची सुद्धा क्षेत्रफळाची जमीन म्हणजे इतक्या क्षेत्रफळामध्ये इतकंच घर असावं, त्याच्या बाहेर ते जाऊ नये. तर इतकं नियोजन त्यांचं होतं. तर अशा प्रक्रियेतून रेखीव आणि प्रमाणबद्ध इमारती त्यांनी बांधल्या. म्हणजे घरसुद्धा खूप चांगली बांधली आणि बांधत असताना प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने बघितली, की हॉल कुठे पाहिजे असेल, किचन कुठे पाहिजे असेल किंवा बाथरूम जे आहे ते कुठे पाहिजे असेल. तर हे सगळं त्यांनी वैचारिक पद्धतीने केलं आणि तशी घरे त्यांनी बांधली. त्यानंतर इथे काही-काही शहरांभोवती तटबंदी असलेला किल्ला किंवा गढी सापडलेली आहे. तर आता हा तटबंदी असलेला किल्ला किंवा गढी जेव्हा सापडला मोहनजोदडोमध्ये सापडलेला आहे. तर त्याच्यावरून असं कयास किंवा अभ्यासात निष्कर्ष काढण्यात आला, की कदाचित हे तिथल्या मुख्य एखाद्या सरदाराचं घर असावं. कारण की किल्ला किंवा गढीवर कोण राहतं? तर कोणताही प्रमुख व्यक्ती जो आहे तो तसा त्या किल्ल्यावर गडीत राहत असतो. तुम्ही गावात बघा आधीच्या कालखंडामध्ये मोठमोठ्या गढ्या असायच्या किंवा किल्ला असायचा, की तो गावाच्या पेक्षा एका मोठ्या उंचीवर असायचा. ते कशाचं द्योतक होतं? ते तिथे एक प्रमुख गावचा राहतो हे लक्षात यायचं. म्हणजे आधी गावामध्ये तुम्हाला मोठमोठाले वाडे दिसायचे. तर वाड्यामध्ये कोण राहायचं? तेव्हाचा गावप्रमुख राहायचा. तर अशा पद्धतीने सुद्धा तत्कालीन कालखंडामध्ये काही तटबंदी असलेले किल्ले, गडी सापडले आहेत. त्यावरून असा निष्कर्ष काढला, की कदाचित या शहरातला जो मुख्य व्यक्ती असेल, तो त्या किल्ला किंवा गडीमध्ये राहत असावा. त्यानंतर पुन्हा हा मुद्दा येईल महास्नानगृहाचा, की महास्नानगृह हे मुख्य स्थापत्य होतं त्या कालखंडातलं.
त्यानंतर धान्याचे कोठार हा मुद्दा सुद्धा आपला झाला आणि त्यानंतर सार्वजनिक विहिरी हा सुद्धा यातलाच मुद्दा आहे. तर अशा पद्धतीने हे या नगरातील मुख्य स्थापत्य किंवा वैशिष्ट्य जे आहे ते अशा पद्धतीने होते, जे तुम्हाला किमान अर्थाने लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आपण घेऊ. हां. आता तुम्हाला एक प्रश्न असा विचारला जातो, की सिंधू संस्कृतीच्या सामाजिक घटकाविषयीची माहिती द्या. म्हणजे सिंधू संस्कृतीमधले समाज जो आहे, हा समाज जो आहे हडप्पा काळातला किंवा त्या एकूण संस्कृतीच्या काळाचा, तो समाज कोण होता? कसा होता? काय होता? याविषयी माहिती द्या. तर तुम्हाला हे मुद्दे लिहायचे आहे. तर हा जो समाज आहे, समाज म्हणजे काय? तर लोकांनी बनलेली ती कम्युनिटी असते. म्हणजे सिंधू संस्कृतीतले जे लोकं आहेत, ते नेमके कोणतं कुठे होते, काय होते, काय करत होते, कशा प्रक्रियेत ते होते, हा त्याचा अर्थ होतो. तर समाज या शब्दावरून जसं तुम्हाला लक्षात येईल, की आता आपण भारतामध्ये जाती आहेत, तर प्रत्येक जातीवरून आपण त्याला समाज म्हणतो. म्हणजे धर्म आहेत, म्हणजे हिंदू धर्मीय समाज, मुस्लिम धर्मीय समाज म्हणजे काय, तर त्या धर्माचे तिथे गट आहेत लोकांचे. तर तशाच पद्धतीने इथे तुम्हाला हडप्पा संस्कृतीतले लोकं जे आहेत, त्यांचे ते लोकं कोणत्या घटकाचे होते, ते कोणत्या घटकातून यायचे हे आपल्याला बघायचं आहे. तर निश्चित अशी माहिती तर मिळाली नाही, पण जे वैशिष्ट्य सापडलं त्यावरून आपण हे वर्गीकरण केलेलं आहे. कसं वर्गीकरण केलं आहे, की हा समाज जो होता, म्हणजे हे नागरिक जे होते, ते कृषी आधारित समाजाचे होते. म्हणजे हा समाज जो आहे, तो शेती करणारा समाज होता. कृषी आधारित तो समाज होता. म्हणजे कृषीच्या ले जे काही कार्य असतील, म्हणजे शेती जी असेल, ती त्यांचा मुख्य व्यवसाय होती आणि या मुख्य व्यवसायाच्या अंगानेच तो समाज जो होता राहत असे. तर इथे शेती करणारा हा प्रमुख असा समाज होता, की जो खऱ्या अर्थाने तिथे आपलं धान्य पिकवणारं जे काही पिकवायचं आणि त्यातून ते मग व्यापार करायचे आणि त्यातून ते आपलं सगळं जे आर्थिक व्यवस्था जी आहे ती तिथे करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही बघा, की कृषी आधारित समाज जो आहे तो हडप्पा काळातला होता. त्यानंतर या कृषी आधारित समाजावर ज्या वर्गाचे प्रभुत्व होते, ते कदाचित व्यापारी होते. तर आता कृषीच्या उत्पादनातून जसं त्यांच्या प्राथमिक गरजा भागत होत्या, त्याच पद्धतीने जर आपण बघायला जाऊया, तर हे उत्पादन जे आहे, ते व्यापाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते पिकवायचे. तर इथे अ, आपल्या फॅमिलीसाठी, त्यानंतर त्या नगरातील इतर लोकांसाठी जेवढं धान्य पिकवलं जायचं, त्यातलं उर्वरित धान्य हे विकलं जायचं. अर्थात त्याचा व्यापार केला जायचा आणि त्यामुळेच या संपूर्ण समाजाचं एक अधिपत्य जे आहे, आपण इथे काही जणांनी मान्य केलं, की कृषी आधारित समाजामध्ये हे लोकं होते. पण त्यातल्या त्यात काही व्यापारी वर्गाचं एक प्रभुत्व जे आहे, या वर्गावर लाभलेलं होतं. तर शेती करणारे शेतकरी आणि व्यापार करणारे व्यापारी वर्ग जे आहेत, ते इथे तुम्हाला दिसून येतात, जे कदाचित श्रीमंत झाले असावे या उत्पादनावर. त्यानंतर तुम्हाला पुढे काही बघायचं आहे, सत्ताधीश वर्ग. आता या हडप्पा संस्कृतीच्या लोकांची लिपी जी आहे, ती आपल्याला वाचता न आली. त्यामुळे काय प्रॉब्लेम असा आहे, की नेमका हा वर्ग जो आहे, हा नेमका कोणता आहे, काय आहे, याविषयी निश्चित माहिती आपल्याला नाही. पण ज्या गड्या सापडल्या किंवा जे 2 शहरं सापडली, तर त्यावरून एक लक्षात येईल, की या दोघांमध्ये किंवा या शहरातील लोकांमध्ये थोडासा आर्थिक भेद जो आहे, गरीब आणि श्रीमंत असा असावा. की ज्यामुळे काही बरेचसे वैशिष्ट्य सापडले आहेत. त्या सत्ताधीश वर्ग जो आहे, तो खऱ्या अर्थाने तिथे असावा. कदाचित सत्ताधीश वर्गाशिवाय कोणताही नगर चालू शकत नाही. म्हणून हा सत्ताधीश वर्ग कोणता नेमका कोणता आहे हे माहीत नाही. पण तिथे असावा असं एक कयास बांधला आहे. त्यानंतर कारागीर वर्ग इथे होता हे लक्षात येईल. आता कारागीर वर्गाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी उदाहरण काय दिले, तर जे तुम्हाला विविध मी अलंकार दाखवलेले आहेत. त्यानंतर काही खेळण्याचे प्रकार दाखवलेले आहेत. त्यानंतर बैलगाडी किंवा नांगर चालवण्याचं जे एकूण तुम्हाला दाखवलेलं आहे चित्र शेतीतलं. तर त्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल, की इथे कलाकुसरला खूप मोठी वाव होती. कारागीर वर्ग इथे राहत होता, जो या शेतीच्या निगडीत असणाऱ्या वस्तू तयार करत असावा, म्हणजे जहाज तयार करत असावा किंवा शेतीची उत्पादनं तयार करत हवी. प्लस सांस्कृतिक घटकातलं मनोरंजनाची साधने जी आहेत, म्हणजे आपण बुद्धिबळ बघितला, त्यानंतर काही भांडे बघितले आपण, कुंभारकाम आपण बघितलं. त्यानंतर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योग वर्गासाठी लागणारे काही अलंकार जे आहेत,
ते सुद्धा बघितलंय आपण. तर हे अलंकार निर्माण करणारे सुद्धा कारागीर तिथे असावे. म्हणजे सांस्कृतिक घटकाच्या दृष्टिकोनातून बघायला जाऊया, तर तुम्हाला हे शहरामध्ये सगळेच्या सगळे जे कलाकुसर करणारे व्यक्ती जे आहेत, कारागीर व्यक्ती जे आहेत तिथे होते, असं लक्षात येईल या सगळ्या उदाहरणातून. कामगार वर्ग निश्चितच तिथे असावा, कारण की कामगार वर्गाशिवाय कोणतेही कार्य जे आहे ते होत नाही. तर कामगार वर्गाची उपस्थिती असणारे साक्ष जे आहेत, ते तुम्हाला या शेतीतून किंवा या कालखंडामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायातून दिसून येईल. पण प्रत्यक्ष अर्थाने त्यांची स्थिती काय होती हे आपल्याला माहीत नाही. कारण की आपल्याला त्यांची लिपी वाचता आलेली नाही. त्यानंतर शेतमजूर वर्ग सुद्धा असावा असं म्हटण्यात आलेलं आहे. कारण की जे छोटेखानी घरं सापडलेली आहेत, म्हणजे जे 2 घरं सापडली, 2-2 घरं सापडली आहेत, 2-2 शहरं सापडली. त्यातलं एक शहर जे आहे ते अतिशय लहान-लहान घरांनी व्यापलेलं होतं. तर अशी लहान घरं व्यापलेले लोकं कोणते असणार? तर याचा एक अभ्यास जो आहे तो आपण करत असतो. तर त्यामध्ये असं लक्षात येईल की जे आर्थिक परिस्थितीने कमी आहेत, म्हणजे गरीब आहेत, ते कदाचित या घरात राहत असावे. म्हणून हा वर्ग कदाचित कामगार आणि शेतमजूर वर्गाचा असावं आणि त्यामुळे या 2 उदाहरणावरून तेव्हाच्या कालखंडामध्ये शेतमजूर सुद्धा वर्ग तिथे असावा, हे सांगण्यात आलेलं आहे. निश्चित अजून काही माहिती नाही. त्यानंतर हा समाज जो आहे, हा साक्षर समाज होता. म्हणजे शिक्षित समाज तो होता. त्याचं लक्षण सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे? तर त्यांची लिपी. म्हणजे त्यांच्या ते जे आपल्याला मुद्रा मिळालेल्या आहेत, जे आपण त्याला नाणं म्हणूया. ते जे नाणं भेटले त्याच्यावर लिपी त्यांनी अंकित केलेली आहे. म्हणजे चित्रलिपी तुम्हाला दिसेल. तर चित्रलिपी कोण अंकित करू शकतो किंवा अक्षरे जे आहेत कोण लिहू शकतो किंवा अक्षरं कोण गिरू शकतो, की जो साक्षर असतो. तर तुम्हाला आता मराठी भाषा जी आहे ती वाचता आणि लिहिता येते. याचा अर्थ काय तुम्ही साक्षर आहात. तर अशा पद्धतीने तत्कालीन कालखंडातला हडप्पा संस्कृतीतला जो समाज आहे, तो एक साक्षर समाज होता आणि हा साक्षर समाज लिहिण्या वाचण्याच्या प्रक्रियेमध्ये होता. फक्त ती लिपी जी आहे ती आपल्याला माहीत नसल्या कारणाने त्यांची भाषा सुद्धा आपल्याला ओळखता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते साक्षर नव्हते. तर हा साक्षर समाज जो होता त्या कालखंडातला होता आणि शहरामध्ये तुम्हाला साक्षरतेचे प्रमाण जास्त दिसेल ग्रामीण पातळीपेक्षा. म्हणून एक लिपी त्यांची असल्या कारणाने आपण हे म्हणू शकतो, की हा एक शिक्षित समाज होता. त्यानंतर जे मूर्त्या सापडल्या आहेत, त्यातल्या 3 मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या, ज्या देवीच्या समजल्या जातात. तर या मातृसत्ताक पद्धतीचा कदाचित हा समाज असावा. म्हणजे इथे स्त्रियांची प्रधानता असावी त्यांच्या कुटुंबामध्ये, असं म्हटलं गेलेलं आहे त्या मूर्त्यांवरून. निश्चित माहिती नाही, पण तरीसुद्धा त्या मूर्त्यांचा जो एकूण आकर्षण आहे, त्या मूर्त्यांविषयी जी भावना कदाचित असावी, तर तिथून हा मातृसत्ताक कदाचित असावा समाज असं म्हटलं गेलं. निश्चित अजून काही माहीत नाही. पण आपण आधीच्या कालखंडातले जर एक समाज बघितले, तर ते सगळे स्त्रीप्रधान होते. म्हणजे मातेने पुरुषांचे स्थान तिथे निभावलेले होते. अर्थात तिथे स्त्रियांचं जास्त चालायचं. अशी मातृसत्ताक पद्धती तिथे असावी असं म्हटलं गेलं आहे. आणि सर्वात शेवटी जे आहे, हा एक शहरी समाज आहे. ग्रामीण समाजातले लोकं आणि शहरी समाजातले लोकं तुम्हाला ओळखता येतील. तुम्ही इथून शहरात गेले तर तिथला पेहराव, तिथलं वर्तन, तिथली भाषा ही वेगळी राहते आणि ग्रामीण समाजात तुम्ही आले तर इथली संस्कृती, इथला समाज, इथला पेहराव वेगळा राहतो. तर अशा पद्धतीने हा समाज जो आहे, एक शहरी समाज मानला गेलो, की जो शेती पण करायचा, पण मुख्यत्वे त्याचा व्यापारावर भर होता. तर अशा पद्धतीने या शहरी समाजाच्या एकूण उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून ही संस्कृती फार डेव्हलप संस्कृती होती असं म्हटलं गेलं आहे. तर सामाजिक चळवळीच्या घटकांचा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आहेत ते मांडावे लागणार आहे. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सामाजिक घटक जो आहे तो थोडक्यातपणे या प्रश्नपत्रिकेमध्ये मांडायचा आहे. तर मी तुम्हाला मुद्दे दाखवले. त्याचं विश्लेषण सुद्धा मी तुम्हाला इथे केलेलं आहे. पुस्तकातून अधिक चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला म्हणजे बॅकग्राऊंडसाठी माहीत होईल. आता पुस्तकांमध्ये काय होतं कधी-कधी, की मी जे मुद्दे तुम्हाला इथे दाखवले ते मुद्दे नसतात. एक-एकच मुद्दा असतो आणि त्याची सगळी माहिती असते. तर मी काय केलंय, तर हे तुम्हाला सगळे मुद्दे मी ऑलरेडी इथे दिलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते तुम्हाला तुमच्या मनाने तिथे करावं लागेल. तर हे सगळं करत असताना मात्र तुम्ही एक लक्षात ठेवा, जितकी चांगल्या पद्धतीची माहिती तुम्ही स्वतःकडे या दृष्टिकोनातून ठेवाल, म्हणजे जसं हे एक कथानक चालू आहे किंवा ही एक प्राथमिक माहिती आपल्या आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही जर ते आत्मसात कराल, तर तुम्हाला असे प्रश्न जे येतात समाजाचे, आर्थिक तंत्राचे किंवा धर्माचे, ते असे पटापट हे मुद्दे सुचतील. हे जे मुद्दे तुम्हाला मी दाखवले, हे मुद्दे मी पुस्तकाच्या बाहेरचे आहेत असं का बरं म्हणतो? कारण की ते मी काढलेले मुद्दे आहेत. त्याचं विश्लेषण जे आहे ते अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी मी ते तुम्हाला सांगतो.
कारण की ते मला अवगत झाले आहेत. तर मी आधी त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर मला ते मुद्दे अवगत झाले आणि म्हणून मग त्या मुद्द्यांचा मी तिथे तुम्हाला ते मुद्दे मी काढले आणि ते तुम्हाला आता दाखवतोय. तर पुस्तकाच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही पुस्तकातले मुद्दे लिहिले तरी चालतात. असं काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही माझे मुद्दे लिहावे. पण पुस्तकातले मुद्दे आणि माझे मुद्दे यामध्ये फरक असा आहे, की पुस्तकात फार तर 2 ते 4 असे मुद्दे राहतात आणि विद्यार्थ्यांना मी जो आहे, तो खूप मुद्दे देत असतो. जेणेकरून त्यांचा प्रश्न जो आहे, त्याची उत्तरे जी आहेत, ते अतिशय चांगली असावी आणि त्यांचे विस्तृत ते असावं जेणेकरून अ, तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने पेपरमध्ये लिहिता येईल. आणि पेपरमध्ये तुम्ही जितकं चांगलं आणि जास्त लिहाल, तितकं अतिशय प्रामाणिक पद्धतीने तुम्हाला ते मार्क मिळतील. तर इतकं जर आपण म्हणायला जाऊया, तर तुमच्यासाठी हे सगळं आहे. तर आजच्या लेक्चरला मी 3 मुद्दे घेतले. अ, अर्थात तसे मी 2च मुद्दे घेतले, नगर आणि सामाजिक जीवनाच्या संदर्भातले. तर पुढले काही जे मुद्दे आहेत ते आपले, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया आणि हे लेक्चर जे आहे, ते खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचे आहे, की ज्यातून तुम्हाला प्रश्नाची उत्तरं समजतील आणि त्यातले मुद्दे सुद्धा तुम्हाला नोट डाउन करता येतील. तर वेळोवेळी मी नोट्स तर टाकतोच, पण या मुद्द्यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही करत राहा. तर आजच्या लेक्चरला इतकंच आपण करूया. हे सेशन आता आपलं आपण इथे संपवतोय. पुन्हा आपण भेटूया काही नवीन मुद्द्यांसोबत, की जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही इथे उशिरा का होईना पण आले, त्याविषयी तुमचं मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. थँक यू व्हेरी मच.